गुड मॉर्निंग गाइस, एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो। तर सुरुवात आज आपली किचनपासून आहे। नीता बनवते स्वयंपाक आणि खूप दिवस झाले तुमचं आपलं बोलणं झालं नाही। चला म्हटलं आज आपल्या मित्रांना आपण भेटूया, आपल्या जीवनाचं काय चाललंय ते सांगूया त्यांना, नाही का? कारण की प्रत्येक फ्रेंडला आपण फोन नाही करू शकत ना, म्हणून। तर आमचा आरव इथं बसलेला आहे सकाळ सकाळी। हाय कर, हाय कर बेटा, हाय कर, हाय हाय। तिकडे तिकडे तिकडे। ओ समजदार आहे हा, बडा समजदार आहे। तर झोपेतून उठलाय, थोडा वेळ झालाय त्याला, 1 तास झाला उठून। आता वाजत 9:30, पण आम्हाला जरा गावात जायचंय, तर म्हणून नीता लवकर स्वयंपाक बनवते जरा, आणि तिथून आल्यावर तिचं लॉग इन असणार ना, म्हणून। लॉगिन काय बोलले? लॉग इन मला ऐकायला लगीन लगीन तो एक बार ही हुआ, बर्बाद हुआ। गर्लफ्रेंड जरा जोक मत मारा। तर चाललाय स्वयंपाक झाल्यानंतर आता आम्ही जाणार आहोत बाहेर। तर ते काम झाल्यानंतर, तिथून आल्यानंतर मी तुम्हाला आमचा होम टूर दाखवणार आहे आज, की कसं घर बांधलेलं आहे, नवीन घरात आम्ही कधी आलो राहायला, या गोष्टी सगळ्या काही सांगेल मी तुम्हाला। आणि तुम्हाला आमचं घर कसं वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे? तर चला तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहेत, थोडं किराणा करायचा होता नीताला, म्हणजे फक्त बिस्किट घ्यायचे तिला, ते घेऊन घेतो। बाहेर जरा काम होतं ना, तुम्हाला बोललेलं ते झालेलं आहे। तर इंजिनियरकडे गेलो होतो, त्याला थोडं पेमेंट द्यायचं होतं। तिथून आता आम्ही घरी जातोय, ठीक आहे? चला। तर मित्रांनो, दुपारी घरी आल्यानंतर मस्त जेवण वगैरे केलं, त्याच्यानंतर जरा झोपलो होतो मी, कारण की आज जरा आराम होता। गावात सगळं काम वगैरे करून निपटून वगैरे आलो। मी बोललो चला आता घराचं पूर्ण आपलं जे काही लोकेशन आहे, ठीक आहे, व्यवस्थित, फक्त किती स्क्वेअर फूटमध्ये बांधकाम झालेलं आहे हे मी तुम्हाला शेवटी सांगतो। कसं केलेलं आहे आपण काम, किती खर्च आलेला आहे, टोटल जागा किती पैशांनी घेतली होती, काम किती पैशांनी झालेलं आहे, सगळं टोटल दाखवतो मी तुम्हाला। आणि तुमच्याकडे अशी छोटीशी जागा असेल, ठीक आहे, तर त्या पद्धतीनुसार तुम्ही पण काम करू शकता, ठीक आहे? तर हा टोटल सगळा काही व्ह्यू आहे आपल्या घरासमोरचा, ठीक आहे? हा लेफ्ट साईडचा व्ह्यू आहे, हे घर लेफ्ट साईडला आहे इकडून समोरून, ठीक आहे? आणि हा राईट साईडचा व्ह्यू आहे, ठीक आहे? इकडून आमचं येणं जाणं आहे आमच्या, तुम्ही बघू शकतात, ही माझ्या घराचा जिना टोपी काढलेली, ठीक आहे? हा फ्रंटचा व्ह्यू आहे असा, ठीक आहे? कपडे वगैरे बारायला टाकलेले आहेत नीताने, ठीक आहे? ही माझी बाईक आहे, आपला धंदा आहे, ठीक आहे? तो इसका हिसाब से अपना काम चलता। हा फ्रंटचा जेवढा काही व्ह्यू आहे फ्रंटचा आहे, ठीक आहे? इकडं समोरच आपली गाडी लावलेली असते, ठीक आहे? आणि इथून बाजूला पण जागा खाली पडलेली। आता मी तुम्हाला सांगतो टोटल कसा सीन आहे काय नाही, ठीक आहे? तर आता घर दाखवायचं आहे, त्याच्या अगोदर आरवला बघून घ्या। हो, हळूहळू, त्याला असं वाटतंय आम्ही बाहेर जातोय फिरायला, काय? सांभाळून बाय बाय। नुसती मस्ती पाहिजे त्याला, बस। नळ चालू करायला जातोय, बोरिंगचा नळ आहे आपल्या। तर मित्रांनो, हा फोरचा आहे, ठीक आहे? असा 15 फूट आहे, असा 7-7.5 फुटाचा फोरचा आहे। आम्हाला आतमध्ये गाडी लावायची नव्हती, कारण की आपली जागा खूप कमी होती, म्हणून फ्रंटला भरपूर मोठी जागा आहे। तुम्हाला मी दाखवलीच मगाशी, बघा, बाईक पण लागते आपली, समोर गाडी लागते। समजा इन केस समोर ज्यावेळेस समोर घर येईल किंवा कोणाची जागा असेल, तर ती कार पण इथं आपली आरामात पार्क होईल, अशी बाईक पण पार्क होईल। त्याच्यानंतर हे फ्रंटला ही जी स्टाईल आहे, ठीक आहे? तर इथं ही स्टाईल आम्ही या जिन्याच्या खाली लावणार होतो, तर इथं माझं मटेरियल वगैरे ठेवायचं असेल तर त्या ठिकाणी आम्ही फर्निचर वगैरे करणार आहे। तर ते का नाही केलं ते थोड्या वेळानंतर सांगतो तुम्हाला, फर्निचर का नाही केलं आहे. इथं मीटर वगैरे शिफ्ट केलेलं आहे इथून, आणि आम्हाला कलर पण करायचं होतं, पण कलर पण नाही केलेला आहे, ठीक आहे? हे सगळे रिझन आम्ही नंतर सांगतो तुम्हाला। इथून हा बघा कुठे जाऊन बसलाय, काय कोणती पोज मध्ये उभा आहे तू? शक्तिमान चल घरात, असं मध्ये मध्ये करतो, हा रिकामी काम, तुझीच गाडी येते, चल 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 घरात, चल घ्या त्याला, चल।
काय कुठे जायचंय? ही एंट्री आमच्या घराची आणि ही स्टाईल लावली मित्रांनो. त्याच्यानंतर ब्लॅक कलरची स्टाईल लावली फ्रंटला, डोलपुरी म्हणतात त्याच्यानंतर हे आपलं गणपती बाप्पा वरती श्री गणेश आहे. आता हॉलची एंट्री जी काही असेल हे जिना जिना टोपी दाखवली त्यांना फ्रंटनी. इथून ही रेलिंग लावलेली. तर असं या पद्धतीने बनवलेलं आहे. तर हॉलची एंट्री आता नीता दाखवणार आहे. तर मित्रांनो, भरपूर लोक सांगतात ना की लग्न आणि घर याच्यामध्ये माणूस वेडा होतो, वेडा. तर ही गोष्ट खरं आहे बरं का. तर याच्यामध्ये खूप पैसा लागतो व्यक्ती. आणि भरपूर लोक असं म्हणतात की लोन करून घर करून काय फायदा नाही. पण आमचं असं मत आहे की थोडंफार माणसावर कर्ज झालं ना घरासाठी, फालतूकनी घरासाठी थोडंफार कर्ज वगैरे झालं ना, पण जेव्हा रात्री माणूस झोपतो ना तेवढा एक दिवसा नसतो, एक आनंदाने झोपतो माणूस. कारण की रेंटने कमीत कमी 8 वर्ष काढलेले आहेत आम्ही, 8 ते 9 वर्ष. आणि त्याच्यामध्ये माणसाला भीती असते, यार कधी हा काय बोलेल तो काय बोलेल. पण याच्यामध्ये एवढं आनंदात झोप लागते ना, काय सांगू तुम्हाला. छोटं का असे ना घर, पण स्वतःचं पाहिजे. ठीक आहे. तर हॉल कसा आहे काय आहे ते दाखवतो तुम्हाला. आता सिम्पल आहे, काही एवढं बनवलेलं नाही, पण कसं आहे ते बघून घ्या. तर हा आहे आपला फ्रंट डोअर. हो, सागवानी फुल गॅरंटीचा आहे. खूप वेळा आम्ही चॉईस केला, म्हणजे ते इंजिनियर आम्हाला एवढे डोअर दाखवायचे आणि आम्हाला आवडला. हो, तर बघू शकता लुक कसं आहे, छान. त्याच्यानंतर नीताने मी हे स्वतः बनवले हाताने स्टँड. आपण चार वगैरे टांगू शकतो. त्यानंतर इकडे विंडो वाढली, व्हेंटिलेशन चालेल. त्यानंतर इथं थोडंफार माझं मटेरियल आहे रिलेटेड टू माय बिझनेस. ठीक आहे. त्याच्यानंतर हा इथून असा हॉल बनवलेला आहे. ठीक आहे. इथं खूप मोठं फर्निचर होणार होतं. पूर्ण आपलं टीव्ही युनिट होतं. इथे टेम्पल सोफा होता इथे याला आकारामध्ये. सर्व टोटल कॅन्सल झालेले, बेनं देऊन कॅन्सल झालेलं आहे. आपण बोलतो ना एखादं काम देण्याच्या अगोदर बेनं दिलं होतं, ते कॅन्सल झालेलं. POP केलेली सुंदर अशी, हे बघा. त्याच्यानंतर इथं ठीक आहे. तर लाईट पण खूप भारी भारी लावलेत. म्हटलं होऊ दे खर्च, एकच दाऊ दे म्हटलं. ठीक आहे. 3-in-1 लाईट आहे मित्रांनो. तुमच्या घरात जर नवीन तुम्ही असं काही काम करत असाल तर आता नवीन आलेले ते 3-in-1 आहेत. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही लावू शकता. तर छोटासा हॉल आहे. छोटासा म्हणजे हा बघा असा, जर तिथं जाणार असा, असा जर आपण पकडला असा, तर म्हणजे 14.6 आहे. 14.5-15 फुटाचा आहे. असा जर पकडला आपण काही ना काही तरी पकडून चाला तुम्ही 10 ते 11 फुटाचा आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा हॉल आहे. हा बघा छान सुंदर असा आहे बनवलेला. ठीक आहे. तर आता पुढे काय आहे, ह्या रूमचं पुढे काय आहे ते दाखवतो तुम्हाला आम्ही. तर मित्रांनो, हा आमचा खूप आवडता स्पेस आहे. इथं लाईट वगैरे लावतो. ठीक आहे. तर हा खूप आवडता स्पेस आहे आमचा. कारण की इथं बघा कमीत कमी आम्ही भरपूर सारी जागा कव्हर केलेली. इथं बाथरूम आहे, इथं टॉयलेट आहे. बाथरूम बऱ्यापैकी आपल्याला सुंदर असं, हे बघा लाईट लावतो, सुंदर असं बनवलेलं आहे बाथरूम इथं. त्याच्यानंतर ही स्टाईल पण आम्ही एक्स्ट्रा पैसे देऊन खर्च करून तिला चूज केलेली आहे. खाली पण आम्ही, की जेणेकरून आपल्याला घाण होते ना, तर ती दिसायला नको म्हणून. ठीक आहे. तर त्या पद्धतीनुसार आम्ही चूज केली होती. इंजिनियर आमच्या सोबत आले होते आणि एवढा सुंदर आणि चांगला माणूस आहे ना मनाने, काय सांगू तुम्हाला. त्यांनी बऱ्यापैकी आम्हाला सजेस्ट केलं. आणि ते कोण होते काय होते ते तुम्हाला आम्ही कमेंट थोड्या वेळानंतर सांगतो. बाथरूम होते, बाथरूमची फक्त स्टाईल बघून घ्या. टॉयलेटची स्टाईल बघून घ्या. बाथरूम नंतर पुढे आहे आमचं बेडरूम. हा खूप छोटा आहे आणि चांगला बनवलेला आहे आम्ही, कारण की आपल्या घराची साईज थोडी कमी होती म्हणून. ठीक आहे. तर आता नीता दाखवेल. चलो. तर हा बेडरूम आहे मित्रांनो.
जास्त कमी. या डोरला पण खूप चॉईस केलं होतं आम्ही, कसं घ्यायचा काय घ्यायचा कलर वगैरे चॉईस केला होता. क्वालिटी पण छान आहे. त्यानंतर खूप छोटासा आहे, म्हणजे ना ह्या रूम मध्ये आल्यानंतर आम्हाला लगेच फील होतं की आपण कल्याणला होतो ना, त्या रूमची आठवण येते. बरोबर. सेम असाच छोटासा रूम होता कल्याणला आणि सेम आम्ही तिथे पर्यंत असंच ठेवायचो. हे इथे आमची ही गादी आणि इकडे आमची कपाट, बस. म्हणजे सेम सीन आम्ही इथे पण क्रिएट केलाय. हे कपडे वगैरे इथं आहे, ही फ्रेम आहे आपल्या हर्षलबाईने दिली आहे. ठीक आहे. इथं आरूची जोडी. त्याच्यानंतर इथं ड्रेसिंग हे मामांनी दिलं होतं, लावलंय आम्ही. ठीक आहे. त्यानंतर आणि इथे बेडरूम मध्ये व्हेंटिलेशन पाहिजे म्हणून आम्ही इथे विंडो काढली. म्हणजे विंडोची गरज नव्हती, पण म्हटलं ठीक आहे व्हेंटिलेशन साठी चांगलं असतं म्हणून इथे एक विंडो काढली. असा छोटासा आमचा बेडरूम आहे. जाऊ आपण आणि याच्या पुढचा काय रूम आहे म्हणजे याच्यानंतर मित्रांनो पुढचा रूम आहे. इथं नेहमी प्रत्येक स्त्रीला आवडतं, कंटाळा येतो आणि आवड पण असते. मला आवड स्वयंपाक फक्त करायला कंटाळा येतो, पण किचन खूप छान दिसायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. ठीक आहे. त्यानुसार इथून हा आमचा किचन मध्ये आता एंट्री झालेली. इथं आम्ही ठेवलेला आहे फ्रीज, तुम्ही बघू शकता. फ्रीज ठेवला. किचन पण आम्ही जास्त काही मोठा बनवलेला नाही. किचन पूर्ण मोठा बनला असता, पण त्याच्या पलीकडे काय रिझन होतं मी ते पण सांगतो तुम्हाला. आता इथून किचन बनवलेलं आहे. इथं बघा प्युरिफायर पण झालेलं आहे सगळं काही लावून. त्याच्यानंतर हा किचन मध्ये तिने पूर्ण सामान ठेवलेलं आहे. आणि माठ वगैरे आम्ही शेगडी पण घेऊन टाकली होती, नवीन घेतली होती, कारण की नवीन घरात नवीन शेगडी पाहिजे होती आम्हाला त्यासाठी. आणि इथून हवा यायला पाहिजे की एअर एवढी सुंदर हवा आहे त्यांना काय सांगू तुम्हाला. फॅन लावायची गरज नाही, दिवसा तरी आपल्या घरात फॅन लावायची गरज नाही, कारण इथून तर पूर्ण बेडरूम पर्यंत पूर्ण हवा अशी खेळत असते. कुठंही काही असं माणसाला वाटणार नाही की खूप गरम होतो असं, त्यातला काही प्रश्न नाही. सकाळी आम्ही जेव्हा झोपतो इथं तर तेव्हा आम्हाला असं वाटतं की थंडी वाजते. उन्हाळ्यात ऑक्टोबर सप्टेंबर मध्ये इकडं उन्हाळ्यासारखं ऊन पडतंय. ठीक आहे. त्यानुसार सुद्धा तरी पण आम्हाला एवढं छान वाटतंय ना मित्रांनो. इथून किचन बनवून घेतलं आम्ही. त्याच्या फक्त टेम्पररी इथं आता ठेवलंय देवघर, कारण हे आम्ही हॉलमध्ये जे आपलं टीव्ही युनिट असतं ना त्याच्या साईडला बनवणार आहे मी, तर ते त्याला जरा वेळ आहे, इथंच ठेवलंय. ठीक आहे. त्यानंतर आम्ही इथे वॉशिंग एरिया काढलाय हा, पण आता कपडे वगैरे म्हणजे थोडे तसाच म्हणून मी तर बाथरूम मध्येच धुते. पण हा वॉशिंग एरिया वेस्टेज न जाता मी त्याचा यूज एक स्टोरेज म्हणून करते, स्टोर रूम सारखा छोटासा. तर इथे बघा आपण असं काही म्हणजे समोर आम्ही रॅक लावलेला आहे. हा, तर इथे मी आधी काय केलं की जे मोठी मोठी भांडी म्हणजे जशी की डबे वगैरे आहेत तर हे आपल्या ट्रॉल्यांमध्ये तर काय येणार नाही, म्हणून मी हा रॅक इथे लावून दिला आहे, जो मी आधी यूज करत होते. त्याच्यावर सगळे डबे वगैरे ताटं असं मी रचून दिलं. त्यानंतर इथे असं आपल्याला जे काही वस्तू यूज नाही होणार ते आम्ही इथे ठेवते असं स्टोर रूम सारखं. तसे ते हे नळ काढले, जर मी हे घेतलं म्हणजे वॉशिंग मशीन घेतलं मी तर त्यासाठी ही जागा खूप बेस्ट आहे. म्हणजे पाणी वगैरे सगळे इकडेच बस खतम. ठीक आहे. त्यानंतर आम्ही फर्निचर का नाही केलं हे तर सांगणारच आहोत तुम्हाला, पण आम्ही बेना दिलं गेलो थोडंसं, म्हणून आम्ही चला म्हटलं बेना दिलं गेलंय परत तर काही घेता येणार नाही, म्हणून तेवढ्या पैशांमध्ये आम्ही किचनच्या ट्रॉल्या तरी करून घेतल्या. तर किचनमध्ये ट्रॉल्या झाल्या म्हणजे थोडं बरं वाटतं. तर अशा प्रकारे ट्रॉल्या वगैरे केल्या छान आहे मित्रांनो. ठीक आहे. कधी तुम्हाला वेळ भेटला तर नक्की भेट द्या, जेवण वगैरे करून द्या. ठीक आहे. तर आता नीताचं इथं काम चालू आहे, कारण की नीताचं सिस्टमच वर्क म्हणजे नेटवर्कच नाही, नेटवर्क म्हणजे नेट बरोबर व्यवस्थित चालत नाहीये, सिस्टम हँग होत आहे, म्हणून नीता बेडरूम मध्ये बसत होती. पण आत्तापासून म्हणजे आजच इथं बसलेली, तरी इथून बऱ्यापैकी तिचं सिस्टम वर्क करत आहे. कारण की वो रहता है ना भाई, फिर बॉस का फिर प्रेशर सुनो, टारगेट नहीं हो रहा है ये वो. ठीक है ना, काम तो दिखना चाहिए ना, फ्री का पैसा माल नहीं मिलता. तर अशा पद्धतीने होतं. ठीक आहे. आरव फक्त देवांसोबत खेळतो. हे बघा काय करतोय रे झिंगूर. माचीस लावतोय का? कोण आहे आरव कोण आहे मम्मा. तर अशा पद्धतीने खेळत असतो दिवसभर. मी तुम्हाला दाखवलं. आता किचनच्या नंतर कोणती गोष्ट आहे, काय आहे तिथं नेमकं काय आहे ते दाखवतो तुम्हाला. आता जाडी वगैरे लावून वाढून घेतलेलं आहे. ठीक आहे. इकडं
कुठपर्यंत फक्त हे जे घर आहे ना, हे समोरचं, हे बरं का, हे समोरची जी भिंत दिसते ना, ही त्या भिंतीपर्यंतच हा पूर्ण ओपन पेस आहे. ठीक आहे. इथं कोणाची जागा नाही, गव्हर्नमेंटची जागा आहे. माझ्या घराच्या या भिंतीपासून तर त्या टोकापर्यंत कोणाचीही जागा नाही आहे. इथं गव्हर्नमेंटचा एक पार्क येणार आहे. ठीक आहे. तो कधी येतो ते कन्फर्म नाही आहे. एवढी ही अशी जागा आहे. मला काय करायचं आहे, इथं मुरुम टाकून असं व्यवस्थित झाडं वगैरे लावायची आहेत, सुंदर असं बनवायचं आहे. कारण की इथं खूप म्हणजे वस्ती झालेली आहे, झाडं वगैरे झालेली आहेत. ठीक आहे. ते कमी कमी होत जाईल काही दिवसांनी, हळूहळू नाही का. आणि त्याच्यानंतर इथं ज्यावेळेस गव्हर्नमेंटचा पार्क येईल, ठीक आहे, तर आपल्या घराच्या शेजारीच येईल तो. पुढं पण बघितलं किती मस्त सुंदर असा स्पेस आहे. तर ही टोटल जागा होती ना मित्रांनो, फक्त 684 स्क्वेअर फूट. ठीक आहे. एवढं सुंदर वाटतं घरात. ज्यावेळेस कोणी येईल ना, तर कोणी सांगतं की खूप छोटी जागेमध्ये खूप चांगलं बांधकाम केलेलं आहे. ठीक आहे. तर त्या पद्धतीनुसार आम्ही केलेलं आहे. सगळ्या गोष्टींचा विचार करून बेडरूम का छोटा घेतला, त्याच्यानंतर वॉशिंग एरिया पण सेपरेट काढून घेतला आहे. वॉशिंग एरिया मी पण बाहेर काढू शकलो, पण मी केला नाही मित्रांनो. उद्या उठून गव्हर्नमेंटचं अतिक्रमण वगैरे काही आलं तर त्या ठिकाणी आपल्याला अडचण नको यायला पाहिजे, म्हणून तिथं केलेलं आहे वॉशिंग एरिया. अशा पद्धतीने आपलं घर आहे. याला जागा घेण्यासाठी आम्हाला 9 ते 10 लाख रुपये खर्च आला होता. त्याच्यानंतर बांधकामासाठी 13 लाखापर्यंत, 13 ते 14 लाखापर्यंत बोरिंग वगैरे परमिशन वगैरे घेऊन सर्व 14 लाखापर्यंत, म्हणजे 10 लाख ते 14 लाख ते 24 लाखापर्यंत खर्च आलेला आहे. तुम्हाला आता रिझन सांगतो की आम्ही फर्निचर का नाही केलं आहे. ठीक आहे. तर रिझन असं होतं, खूप मोठं संकट आलेलं होतं आणि त्यासाठी आम्ही 5 महिन्यापासून कुठलाही ब्लॉग शूट नव्हता केला. कमीत कमी रील पण आम्ही बनवायचो आणि कधीतरी रील बनवून टाकत होतो. तर त्याच्यामधून मी विचार केला, नीताने विचार केला की कुठलंही संकट आलं तर आपल्यावर, याच्या पहिले आमच्यावर भरपूर मोठे संकट आले, त्याच्यावर आम्ही मात केलेली, पण हे आमच्या बच्चूवरती आलेलं संकट होतं, म्हणून आम्ही थोडे सायलेंट झालो होतो. थोडं माइंड आमचा स्विच ऑफ झालेला होता पूर्ण, की काय करायचं नेमकं आम्ही असं. तर हे संकट असं आहे मित्रांनो, एवढं टोटल फर्निचर कमीत कमी 3 ते 4, 3.5-4 लाखाचं फर्निचर होतं आमच्या घराचं. ते सगळं आम्ही बेनं वगैरे देऊन कॅन्सल का केलं आहे, कारण की आरवला 2 कानांनी ऐकायला येत नाही. ठीक आहे. तर हे ज्या दिवशी आम्हाला माहिती पडलं त्या दिवशी आम्ही पूर्ण हँग झालो. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्यातल्या त्यात एका कानाला कमीत कमी 8 ते 9 लाख रुपये खर्च लागतो, 2 कान मिळून 18 लाख रुपये. पण योजनेमध्ये जर आपल्याला सवलत भेटली, ठीक आहे, एका कानाचा गव्हर्नमेंट खर्च करून देतो, पण एका कानाचा आपल्याला खर्च करायला लागतो. ठीक आहे. पण असा विषय झालेला आहे, आरवचा प्रॉब्लेम झाला आहे, म्हणून थोडं आम्ही टेन्शनमध्ये होतो. तर आता 15-20 दिवसानंतर, मे बी 1 मंथ नंतर त्याचं सर्जरी असेल. ठीक आहे. 2 कानांची. प्रयत्न आमचा हा चालू आहे की 2 कानांचं झालं तर खूप बेस्ट असेल, लवकरात लवकर बोलेल. आणि आपण त्याच्यासाठी खूप जीवापाड प्रयत्न करणार आहेत आम्ही दोघं मिळून, हे आमचं ठरलं आहे. ठीक आहे. तर असं आपली लाईफ चालू होती सध्या 5-6 महिन्यापासून, म्हणून आम्ही काही अपडेट नव्हतो. ठीक आहे. तर प्लीज सपोर्ट करा मित्रांनो, आरवसाठी तरी. आणि आम्ही आता ठरवलं आहे की काहीतरी करायचं आहे आपल्याला आरवला. ठीक आहे. त्यासाठी मेहनत घेणार आहेत आम्ही. तुम्ही पण सपोर्ट द्या, सगळ्या गोष्टी व्यवस्थित. मित्रांनो, आरव जरा मस्ती करत होता म्हणून आवाज येत नव्हता बरोबर, आणि मोबाईलला पण काय झालेलं काय माहीत नाही. तर आता स्विच ऑन केला, त्याला चार्जिंगला लावला होता जरा. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, लव्ह यू.